रानमांजरांच्या पिल्लांना दिलं जीवनदान। 16 नोव्हेंबरला सायंकाळी 5:30च्या सुमारास उल्वे साई मंदिर येथील IGBK बालाजी क्रशर प्लांट तालुका उरण येथून मुकेश विष्णू पाटील यांचा नेचर फ्रेंड सोसायटी अर्थात NFS पनवेल या संस्थेचे अध्यक्ष संतोष उद्रे यांना फोन आला। त्यांच्या प्लांटवर एक मांजरीचं पिल्लू क्रशर प्लांटच्या तोडलेल्या दगडांमध्ये अडकलंय आणि ते पिल्लू घरात पाळली जाणाऱ्या मांजरीच्या पिल्लांपेक्षा थोडं वेगळं दिसतंय असं त्यांनी सांगितलं। संतोष उद्रे यांनी लगेच उरण वन परिमंडळाचे RFO विष्णू कोकारे यांना फोन करून कळवलं आणि सहकारी शार्दूल वारंगी यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले। तसेच उरण वन परिमंडळाचे भाऊसाहेब संजय पाटीलही तेथे पोहोचले। घटनास्थळी पाहणी केली असता जंगल मांजरीची 3 पिल्ले दगडाखाणीमध्ये मध्यभागी अडकलेली दिसली। ती पिल्ले 2-3 दिवसांपासून तिथे अडकलीत आणि ओरडत आहेत, म्हणून त्यांचे जीव वाचवण्यासाठी तेथील कामगारांनी 2-3 दिवसांपासून तेथील दगड तोडण्याचं काम बंद ठेवलंय असं त्यांनी सांगितलं। RFO कोकारे यांच्या मार्गदर्शनानुसार दगडखाणीच्या अवघड भागातून मोठ्या शर्तीने आणि 2 तासांच्या अथक प्रयत्नाने त्या 3 पिल्लांची यशस्वी सुटका करण्यात आली। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाऊसाहेब संजय पाटील, NFS संस्थेचे अध्यक्ष संतोष उद्रे, संस्थेचे शार्दूल वारंगी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली। जंगल मांजरीचे म्हणजेच जंगल कॅटचे शास्त्रीय नाव फेलिस चाउस असं असून एका अभ्यासानुसार ही रानमांजरं दिवसाला 3 ते 5 उंदरांची शिकार करते असं आढळून आलंय। यावरून कृतंक वर्गातील प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यामध्ये घुबड सारख्या पक्ष्यानंतर या मांजरीचा क्रमांक लागतो। पर्यावरणातील अन्नसाखळीमध्ये या मांजरीचं स्थान अव्वल असल्याचं दिसून येतं। ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल।